यंदा होळी म्हणजेच हुताशिनी पौर्णिमा कधी आहे? नक्की 13 की 14 याबद्दल खूप संभ्रम आहेत. होळी कशी साजरी करावी? होळी दहनामध्ये कोणत्या वस्तू दहन कराव्यात? घरी होळीची पूजा कशी करावी? पौर्णिमा गुरुवार असल्याने उपवास कसा करावा? सत्यनारायण कधी करावा? त्याचप्रमाणे या दिवशी काय करावे, काय करू नये हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या ह्या सणामध्ये होळी पौर्णिमेचे महत्व आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. होळीचा सण हा देशभरामध्ये सर्वत्र ठिकाणी साजरा केला जातो. या सणालाच डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल, शिमगा, होळी इत्यादी नावांनी ओळखले जाते. पौर्णिमा तिथीची सुरुवात ही 13 मार्च 2025 वार गुरुवार या दिवशी सकाळी 10:35 होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 14 मार्च 2025 वार शुक्रवार दुपारी 12:23 होत आहे. पौर्णिमा तिथीचा उदय 13 मार्चला असल्याने यंदा होलिका दहन देखील 13 मार्च म्हणजेच गुरुवारीच करण्यात येणार आहे आणि धुलिवंदन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्च शुक्रवारी साजरे केले जाणार आहे. होळी सणाला भूमातेला म्हणजेच पृथ्वीला वंदन करावे. या दिवसानंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करत असतो. उज्ज्वल भविष्याची गुढी उभारायची परंपरा आपण पार पाडत असतो. आपापल्या भागानुसार, घराण्यातील प्रथेनुसार, पद्धतीनुसार सर्वजण कुळधर्म, कुळाचार, परंपरा पाळून होळीची पूजा ही करतच असतो. होळीच्या निमित्ताने, धुलिवंदनाच्या निमित्ताने सर्वजण एकमेकांमधील मतभेद, रुसवे फुगवे विसरून एकत्र येतात, एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देखील देतात. आध्यात्मिक दृष्ट्या देखील होळीचे खूप महत्व आहे. या प्रसंगी देवी देवतांची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. या दिवशी होळी दहन करताना सामुदायिक ठिकाणी तसेच घरच्या घरी कोणत्या वस्तू दहन कराव्यात ते पाहूया. होलिका दहन हे साधारणपणे सायंकाळीच केले जाते. होळी दहनामध्ये लाकूड, वाळलेली पाने, शेणाच्या गौऱ्या इत्यादी उभे करून त्याला 3 किंवा 7 वेळा पांढऱ्या धाग्याने गुंडाळले जाते. संरक्षण आणि पावित्र्य जपण्यासाठी हा धागा बांधला जातो. त्यामध्ये पवित्र गंगाजल देखील टाकले जाते. प्रथम गणपतीचे नामस्मरण करून पवित्र मंत्रांचे उच्चारण करून होळी पेटवली जाते. त्यामध्ये पवित्र गंगाजल, हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण केली जातात. धूप दीप दाखवला जातो, नारळ फोडला जातो आणि त्यानंतर होळी प्रज्वलित केली जाते. होळीमध्ये तांदूळ, साखर, लवंग, तुपात भिजलेली नागवेलीची 2 पाने, पिवळी मोहरी, गूळ, मूग डाळ, बत्ताशे, गुलाल, गव्हाच्या ओंब्या, कापूर, काळे उडीद, काळे तीळ इत्यादी वस्तू होळी दहनामध्ये टाकायच्या आहेत. त्यामुळे आपल्या घरातील सर्व आजार, रोग, चिंता, पितृदोष तसेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व समस्या देखील दूर होतात. जसे लग्न न ठरणे, नोकरी न लागणे, प्रखर पितृदोष असणे, नजर लागणे किंवा एखादी बाधा होणे अशा अनेक समस्या असल्याने ह्या सर्व उपायांनी ह्या समस्या सुटल्या जातात. त्याचप्रमाणे होळीमध्ये नारळाचे दहन करायचे आहे, नारळ अर्पण करायचा आहे. नारळाला प्रत्येक पूजेमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. त्यानंतर होलिका प्रज्वलित झाल्यानंतर देखील होळीला हळद कुंकू व्हायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फुले व्हायची आहेत. आपण घरातून बनवून आणलेला पुरणपोळीचा किंवा तुम्ही घरातून जो कोणता नैवेद्य बनवून आणलेला असेल त्याचा नैवेद्य देखील होलिकाला दाखवायचा आहे. त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही होलिकामध्ये टाकू शकता किंवा साईडला ठेवू शकता. तांब्यामध्ये पाणी घेऊन 3 वेळा होलिकाच्या बाजूने प्रदक्षिणा घालायची आहे किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. त्यानंतर सुख समृद्धीची प्रार्थना करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते अशी मान्यता असल्यामुळे होळीमध्ये कणसे, हरभरे, गव्हाच्या ओंब्या टाकून भाजले जातात आणि प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. होलिका दहन करताना पुढील मंत्रांचे उच्चारण करावे. ओम होलिकायै नमः.
त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विष्णवे नमः, ओम नरसिंहाय नमः हे देखील मंत्र आपण नमस्कार करत असताना आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे होळी दहनानंतर त्यातून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी घरी आणल्यास घरातील नकारात्मकता व वाईट शक्तींचा नाश होतो अशी मान्यता आहे. सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांच्या घरामध्ये किंवा भागामध्ये होळीचा उपवास केला जातो, म्हणजेच पौर्णिमेचा उपवास केला जातो. 12ही महिने पौर्णिमेचा उपवास करणाऱ्यांनी या दिवशी देखील नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवार देखील आहे. भरपूर जण स्वामी समर्थांचे गुरुवार देखील करतात. 12 महिन्यांचे गुरुवार असतील तर या दिवशी देखील उपवास करावा व संध्याकाळी उपवास सोडावा. होलिकेला नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडावा. पौर्णिमेचा उपवास हा रात्रीच सोडला जातो. होळी दिवशी होलिका दहनानंतर सूर्यास्तानंतर होळीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. पौर्णिमेचा सत्यनारायण हा कधी करायचा आहे तर पौर्णिमेचा सत्यनारायण हा 13 मार्च 2025 गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे. होळी दिवशी काय करावे? या दिवशी गरिबांना दान करावे, राग मत्सर करू नये, एखाद्या गरजूची मदत करावी. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी कोणासही पैसे उधार देऊ नये. त्याचप्रमाणे या दिवशी काळे पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करू नये. होळी दहनाच्या दिवशी अनेक वाईट गोष्टींसाठी म्हणजेच जादू, टोणा, टोटके केले जातात. त्यामुळे तुम्ही रस्त्याने येताना जाताना काळजीपूर्वक चालावे. कोणतीही अशी संशयी वस्तू असेल, रस्त्याच्या साईडला काही गोष्टी टाकलेल्या असतात, त्या मंत्रून काही जादू टोणा करून टाकलेल्या असतात. त्यामुळे अशा कोणत्याही वस्तू शक्यतो ओलांडू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी. होळी घरच्या घरी कशी साजरी करावी आणि होलिका पूजन कसे करावे, त्याची पूजा कशी करावी ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण जागा निश्चित करायची आहे की आपण कोणत्या ठिकाणी होळीचे प्रज्वलित करणार आहोत. ती जागा सुरक्षित आहे का ते पाहावे. म्हणजेच फ्लॅट किंवा बैठे घरात जरी तुम्ही राहत असाल तरी फ्लॅटच्या बाहेर म्हणजेच प्रवेशद्वाराच्या बाहेरच तुम्हाला होळी प्रज्वलित करायची आहे. पूजा अगदी छोट्या स्वरूपात असल्याने इतर कोणासही त्याचा त्रास देखील होणार नाही. घराबाहेर एखादी छोटीशी फरशी किंवा फरशीचा तुकडा असेल तो ठेवावा, किंवा नवरात्रामध्ये हवन करण्यासाठी जे आपण हवन पात्र वापरतो ते हवन पात्र वापरलं तरी देखील चालेल. ते त्या फरशीवरती ठेवावे. त्यानंतर बाजूने सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी. प्रथम पूजेचे सर्व साहित्य ताटामध्ये घेऊन बसावे. पूर्वेस किंवा पश्चिमेस तोंड करून बसावे. त्यानंतर लाकडाचे छोटे तुकडे किंवा पूजेच्या दुकानामध्ये, आयुर्वेदिक दुकानामध्ये आपल्याला समिधा मिळतात, त्या समिध्या वापरायच्या आहेत. समिधा म्हणजेच लाकडाचे तुकडे. 4 ते 5 तुकडे पुरेसे होतात. त्याचप्रमाणे शेणाची एक गौरी असे आपण ठेवून घ्यायचे आहे. प्रथम शेणाची गौरी आणि त्यावरती 4-5 लाकडाचे तुकडे टाकून घ्यावेत. ओम गंग गणपते नमः ह्या गणेश मंत्राचे उच्चारण करून म्हणजेच गणपती बाप्पांचे नामस्मरण करून घ्यावे. तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा. त्यानंतर ओम गंग गणपते नमः, ओम विष्णवे नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम प्रल्हादाय नमः, ओम अंबिकायै नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे मंत्र म्हणावेत. त्यामध्ये थोडेसे तूप टाकून घ्यायचे आहे व कापुराचा एक तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर होलिका प्रज्वलित करून घ्यायची आहे. होलिका प्रज्वलित करताना ओम होलिकायै नमः असा मंत्र म्हणायचा आहे. होलिका प्रज्वलित करून झाल्यानंतर त्यामध्ये साखर, गुळ खोबऱ्याचा तुकडा, गव्हाचे दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर गुलाल टाकायचा आहे. एकमेकांना देखील गुलाल लावायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचे आहे. धूप दीप दाखवायचा आहे. घरी बनवलेलाच नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये साखरेचे पदार्थ, दूध, साखर, पुरणपोळी किंवा घरामध्ये जो कोणता गोड पदार्थ बनवला असेल तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. त्यानंतर होलिकेला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. सुख समृद्धीची प्रार्थना करायची आहे. पूर्ण दहन झाल्यानंतर त्या सर्व राखेचे विसर्जन करायचे आहे. या दिवशी सेवा काय करायची आहे तर ह्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किमान 1 वेळा, पुरुष सूक्त 1 वेळा, श्री सूक्ताचे किमान 3, 7, 9, 16 इत्यादी क्रमाने पठण करायचे आहे.
लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. अशा रीतीने होळी हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात, सर्व नियम पाळून आनंदामध्ये साजरा करायचा आहे. होळीची पूजा केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते. होलिका दहनामुळे जीवनातील वाईट शक्तींचा नाश होत असतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्याचप्रमाणे होळीची पूजा केल्याने आपले आरोग्य सुधारते, कारण होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करण्यात येणारे गहू, हरभरे, औषधी पदार्थ, कापूर ह्या सर्व गोष्टींमुळे वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते. त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये आनंद आणि एकता येते. होळी हा सण रंगांचा, लोकांना एकत्र आणण्याचा सण आहे. त्यामुळे आपसुकच कौटुंबिक आणि सामाजिक नाते एकमेकांचे दृढ होते. होळीची पूजा केल्याने आपल्याला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील लाभ मिळत असतात, कारण होळीची पूजा केल्याने आपल्या पापांचे क्षालन होत असते आणि आपल्यावरती ईश्वराची कृपा नेहमी राहते. शेतीसाठी हा काळ अत्यंत उत्तम मानला गेलेला आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी गव्हाच्या ओंब्या होळीमध्ये अर्पण केल्या जातात. त्यामुळे चांगले पीक आणि समृद्धी मिळते. अशा प्रकारे होळी ही अनेक वाईट गोष्टींचा नाश करत असते. वाईट गोष्टी स्वतःसोबत घेऊन जाते आणि चांगल्याच गोष्टी आपल्याला देऊन जाते. चांगल्या गोष्टींची सुरुवात ही आपल्या आयुष्यामध्ये होत असते, कारण थोड्याच दिवसानंतर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देखील होत असते. गुढीपाडव्याने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असते. त्या दिवशी देखील आपण अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने तो देखील आपण सण साजरा करीत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीची हीच विशेषता आहे की प्रत्येक सण हा कोणत्या ना कोणत्या उद्देशाने, कोणती शिकवण घेऊन आणि कोणत्या ना कोणत्या समृद्धीचा मार्ग आपल्यासाठी, नवीन चांगल्या गोष्टींची सुरुवात आणि त्यातून सुख समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारे असेच आपले प्रत्येक सण असतात. हे सण साजरे करण्याचे मूळ उद्देश लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी हे सण मोठ्या जोमाने साजरे करीत असतो. होळीच्या व धुलीवंदनाच्या सर्व श्रोत्यांना प्राचीनोदय चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.